सीताबर्डी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी ॲपल या ब्रँडेड कंपनीच्या नावावर बनावट साहित्याचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या राहुल मार्केट येथील दुकानांवर 4 जूनला दुपारी 3 वाजताच्या सुमारास छापामार कारवाई केली आहे। या प्रकरणी दुकानदार विजय माखीजानी, नारायण मोहनानी, रामाराम चौधरी, जयपाराम चौधरी यांच्या विरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे व त्यांच्याकडून मोबाईलचे बनावट साहित्य एकूण 79,42,427 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सीताबर्डी पोलीस करत आहेत। माननीय झोंटू सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं पथक आणि आमचं डीबी पथक बर्डीचं API कदम, सोनटक्के आणि संतोष कदम, चंद्रशेखर गौतम, संदीप महेश, जयंता, नंदू, आबा मुंडे, प्रशांत, आकिब आणि महिला पोलीस वंदना आणि सुनीता ही माहिती माननीय सरांना मिळाली होती की ॲपल इंक कंपनीचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना ही माहिती मिळाली होती की व्हाईट हाऊस अनेक्स दुकान, त्याच्यानंतर माया एंटरप्राइजेस, अरिहंत मोबाईल ॲक्सेसरीज आणि श्री रामदेव टेलिकॉम यामध्ये डुप्लिकेट इयर कॉर्ड, त्याच्यानंतर USB केबल, अडॉप्टर, मोबाईल कव्हर आणि बॅगग्लास असे ॲपलच्या नावाखाली बनावटीकरण करून ते विक्री केले जात आहे। त्यावरून सदर ठिकाणी 12 ते 3च्या दरम्यान छापा कारवाई करण्यात आली। त्यामध्ये आरोपी व्हाईट हाऊस चे विजय शिकलदास माखीजानी, त्याच्यानंतर माया एंटरप्राइजेसचे नारायण गोवर्धन दास मोहनानी, अरिहंत मोबाईलचे रामाराम केसाराम चौधरी, नंतर रामदेव टेलिकॉमचे जयपाराम देवराम चौधरी यांच्या दुकानामध्ये जवळपास 79,42,727 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे आणि पायरेसी ऍक्ट प्रमाणे सदर कारवाई करण्यात आलेली आहे। कलम 52-55 प्रमाणे 51-63 आणि 1957 चे 1984 आणि नवीन सुधारणा 1994 अशा प्रकारे प्रतिलिपी अधिकार अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। तर हे जे दुकानदार आहे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, हे माल कुठून आणत होते आणि याआधी यांच्यावरती अशी काही कारवाई झाली आहे का? आता यापूर्वी कारवाई काही झालेली आहे, परंतु मला निश्चित याविषयी आता माहिती सांगता येणार नाही, पण एका दुकानदारावर यापूर्वी एक कारवाई झालेली आहे। तर माल कुठून आणायचे आणि किती किमतीला प्रोव्हाइड करायचे लोकांना? हे ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली डुप्लिकेट मालावर म्हणजे हे करून बनावटीकरण करून सिम्बॉल लावून ते विक्री करत होते।